15 दिवसांसाठी माहेरी राहण्याची किंमत ही अशी चुकवावी लागेल ना सासरला आल्यावर, असं मला अजिबात वाटलं नव्हतं. तर झालं असं की मी गेली होती मस्त निवांत असा आराम करण्यासाठी रसाडीसाठी माझ्या माहेरी. तर यावेळेस राहिली मी 15 दिवस आणि 15 दिवसांनंतर जेव्हा मी घरी आली ना, आम्ही आलो संध्याकाळी 7:30 वाजता. तर घरी आल्यावर बघते तर काय माझं स्वागत हे असं काहीसं झालं होतं. म्हणजे मला लिटरली दिसत होतं, बापरे हे पण काम आहे, हे पण काम आहे. आणि सगळ्यात तर म्हणजे डेंजर काम होतं ते म्हणजे भांड्यांचं. लिटरली कडक झाले होते आणि त्याच्यातून खूप जास्त भयंकर वास येत होता. सर्वात पहिले तर मी डोक्याला झेंडू बाम लावला, कारण की माझं डोकं एकदम दुखायलाच लागलं. मग काढली फ्रीजमधून पेप्सी आणि मस्तपैकी पेप्सी एन्जॉय करता करता विचार करत बसली की नक्की सुरुवात करू तर कुठून करू. कारण की कामं जिकडे बघावं तिकडे दिसत होते आणि एवढ्या साऱ्या कामांमध्ये जे आमचा विदर्भाचा शब्द आहे ना, झामल झामल करणे, बस मी तेच करत होते. माझा झामलेपणा चालू होता की नक्की करू तर सुरू कुठून करू. मग सगळ्यात पहिला थॉट आला तो म्हणजे भांडे लावून घेण्याचा, कारण की भांड्यांमधून खूप जास्त वास येत होता आणि डिशवॉशरमध्ये आधी कुठलेच भांडे नसल्यामुळे पटापट मी डिशवॉशरमध्ये सगळे भांडे लोड करून घेतले. आणि तुम्ही बघितले असेल भांडे किती जास्त होते. तरीही डिशवॉशर जर प्रॉपर तुम्हाला यूज करता येत असेल ना, तर यामध्ये खूप जास्त भांडे तुम्ही लावू शकता. खूप लोकांना असं वाटतं की डिशवॉशर म्हणजे लिमिटेड भांडे लागतात, त्या व्यतिरिक्त खूप जास्त टाईम घेते. पण हे जेवढे स्टिंकी भांडे होते ना, इतके कडक झालेले, हे घासायला मला तसंही 1-1.5 तास लागला असता आणि डिशवॉशरमध्ये सुद्धा 1-1.5 तास मला लागलाच. तर डिशवॉशर आपल्याला काहीही बघावं लागत नाही, इतकी पद्धतशीर डिशवॉशर आहे. आणि माझी तर थोडी उन्हात आहे म्हणून दिसायला अशी झालेली आहे, पण नाहीतर डिशवॉशर खूप छान असतात आणि बेस्ट आहे. म्हणजे रिप्लेसमेंट म्हणून जर तुम्हाला हवी असेल, तुमच्या घरी बाई वगैरेचा त्रास असेल, रेग्युलर येत नसेल, तर तुम्ही म्हणजे मी नक्की सांगेल तुम्हाला डिशवॉशर घ्या म्हणून. आणि त्याच्या व्यतिरिक्त मी वॉशिंग मशीनसुद्धा लावून दिली. कपडे पण होते भरपूर पडलेले आणि एवढं सगळं बघता माझ्या नवऱ्याला टेन्शन आलं की आता ही काही ना काही बोलणार आहे. तर त्याच्यापेक्षा त्यांनी काय केलं ना, मला खुश करण्यासाठी पहिलेच मंचुरियन आणि पिझ्झा बोलवून घेतला, जो की बसून आम्ही मस्त एन्जॉय केला दोघींनी. तेवढाच मला ब्रेक पडला. तेवढ्या वेळात मी विनिशाला झोपून वगैरे पण दिलं आणि दूधवाले काका आले तर दूध घेतलं. नवीन इंडक्शन आहे तो आमचा, ज्याच्यावर प्रत्येक टाईपचं भांडं बसते. आता पहिल्या म्हणजे जे इंडक्शन होते आधी त्याच्यासारखं टेन्शन नाही आहे की स्पेशल भांडे पाहिजे वगैरे. मग काय घरची सगळी मंडळी मस्तपैकी झोपून गेली आणि मी 1:30 वाजेपर्यंत सगळी क्लिनिंग करून घेतली. पण त्याचा शॉट काढायची ताकद काही माझ्या अंगात होती नाही. तुम्ही बघू शकता लिटरली मी त्याच कपड्यांवर झोपली आणि तशीच सकाळी उठली. उठल्यावरही पहिले बेडरूम आवरायला घेतली, फक्त बेडरूम राहून गेली होती, बाकी सगळं झालं होतं माझं क्लीन. आणि आता तुम्ही बघू शकता माझ्या घराचा हा आहे फायनल रिझल्ट, आहे भांड्यांचा फायनल रिझल्ट. खूप छान निघाले होते, चकाचक, बिलकुल मला टेन्शन नव्हतं भांड्यांचं काही. आणि अशा प्रकारे माझ्या 15 दिवसांचा आराम एकदम 1.5 दिवसात पूर्णपैकी निघून गेलेला आहे आणि आता रेग्युलर शेड्यूल लागलेला आहे. थँक्स फॉर वॉचिंग. तुमच्यासोबत असं घडतं का मला नक्की सांगा. जय गजानन माऊली. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये.